नमस्कार मित्रांनो, गणिती गंमतच्या आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आज शिकवतोय महाराष्ट्र स्टेट बोर्डचा 10वीचा क्लासमधला मॅथ्स 1 मधला पहिला चॅप्टर आणि त्यातला आपण प्रॅक्टिस सेट 1.2 बघणार आहे। प्रॅक्टिस सेट 1.1 आपण पूर्ण सोडवून दिलेला आहे। त्याचे तुम्ही व्हिडिओ तुम्हाला वर कोपऱ्यात लिंक येईल, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता। आज आपण बघूया प्रॅक्टिस सेट 1.2। तर चला चालू करूया। हे जरा एकदा ॲडजस्ट करतो। हां, बघा कुठं गेला। 1.2 मधला पहिला प्रश्न आहे बघा, कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन्स। हा ग्राफ ड्रॉ करायचा त्यासाठी इक्वेशन्स आपण तयार करायचे। तर आपल्याला दोन इक्वेशन्स दिलेले आहेत। आता टेबल कसं तयार करायचं बघा। तर आपण एक्सच्या 3 व्हॅल्यू घ्यायच्या असतात, त्या एक्सच्या 3 व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये ठेवायच्या आणि मग त्याच्यावरून वायच्या व्हॅल्यू येतील। फॉर एक्झाम्पल, जर आपण एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 मध्ये जर एक्सची व्हॅल्यू जर 3 ठेवली तर एक्स 3 प्लस वाय इज इक्वल टू 3, देअरफॉर वाय इज इक्वल टू 3 मायनस 3 विच इज इक्वल टू वाय इज इक्वल टू 0। वायची व्हॅल्यू किती आली? 0। म्हणून आपण इथं खाली काय लिहिले? एक्स वाय इज इक्वल टू 3 अँड 0। मग तेच पद्धतीने आपल्याला करायचं आहे। आता वायची व्हॅल्यू इथं 5 लिहिली, तर वायच्या व्हॅल्यूच्या ऐवजी काय करायचं आपण 5 लिहायचं। तर बघा, एक्स प्लस वायच्या ऐवजी 5 लिहिलं वाय ऐवजी आणि 3, तर एक्स इज इक्वल टू 3 मायनस 5, देअरफॉर एक्स इज इक्वल टू -2। मग एक्सची व्हॅल्यू काय आली? -2 आपण इथे लिहूया आणि इथं खाली काय लिहूया? -2 5। आता इथं तिसऱ्या ह्याच्यात खरं तर बघायची पण गरज नाही, का तर वायची व्हॅल्यू 3 आहे, ती 3 तर खाली दिलेली आहे आपल्याला, इथं 3 दिलेली आहे आणि इथं काय दिले? 0 म्हणल्यावर इथं काय असलं पाहिजे? 0 असलं पाहिजे। 1 मिनिट। सॉरी डिस्टर्बन्स बद्दल। बघूया। तर पहिला टेबल झालेला आपला। दुसरा टेबल बघा, तर एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4। मग आपण काय करायचं? एक्स मायनस वायची व्हॅल्यू आपल्याला इथं 0 दिली, एक्स मायनस 0 इज इक्वल टू 4 लिहिलं। मग देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय होणार? 4। मग एक्सची व्हॅल्यू 4 लिहिली इथं, मग काय आपल्याला आलं? 4 0। दुसऱ्या ह्याच्यात एक्सची व्हॅल्यू -1 ठेवली, एक्सची व्हॅल्यू -1, मग -1 मायनस वाय इज इक्वल टू 4। मग देअरफॉर -y इज इक्वल टू 4 प्लस 1, देअरफॉर -y इज इक्वल टू 5 आणि देअरफॉर y इज इक्वल टू -5। -5 असं आन्सर आलं, कारण मायनसचं चिन्ह इकडे गेलं। -5 ची व्हॅल्यू आली आणि आपण लिहायचं इथं -1 -5। आता शेवटचं तर ब्रॅकेट दिलेलंच आहे, त्यामुळे त्यात काही प्रश्न नाही। तर हा आहे पहिला प्रश्न। व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट घ्या आणि ते काय करा? लिहून काढा। पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण। पुढचा प्रश्नाच्या ऐवजी आपण आता इथं खरं तर फक्त चार्ट कंप्लीट करायला दिलाय, परंतु आपण त्याचा ग्राफ सुद्धा काढू शकतो। ग्राफ कसा काढायचा आता दिलेलंच आहे, तर आपण ग्राफ काढूनच बघूया त्याचा ग्राफ कसा येतो तो। फॉर एक्झाम्पल बघा, पहिल्याच्या व्हॅल्यू काय आल्या? 3 0। पहिला पॉईंट काय आला? 3 0। मग आपण काय करायचं असतं की प्लॉट करायचा ग्राफ इथं। मग पहिला आहे 3 0, मग 3 इथं आहे आणि 0 y व्हॅल्यू इथं आहे, बरोबर। मग 3 0 इथं पहिला पॉईंट झाला। दुसरा पॉईंट काय होता? -2 5। दुसरा पॉईंट होता -2 5, कुठे गेला -2 5? -2 इथं आला आणि 5 इथं वर आला, मग हा झाला इथं -2 5। पुढचा कुठला होता? 0 3, मग 0 3, 0 इथं आहे आणि 3 आहे इथं, 0 3 झाला, बरोबर। हे झाली आपली पहिल्या इक्वेशनचे 3 पॉईंट झाले। मग या पहिल्या इक्वेशनच्या 3 पॉईंटवरून आपण एक रेष ड्रॉ करायची।
ती रेष ड्रॉ करूया आपण. ह्या पॉईंटपासून खालच्या पॉईंटपर्यंत आपण तिन्ही पॉईंटमधून पास होणारी रेष ड्रॉ केली. बरोबर. जरा मी एक्सटेंड करतो थोडीशी. वरच्या बाजूला पण मग ह्याला तुम्ही ॲरो दाखवायचे आणि ते एक वेळ पॉईंट दाखवले तरी चालतं. पॉईंट दाखवले तर बरंच असतं ॲक्च्युली, पुढे जाऊन तुम्हाला चांगली सवय आहे. पॉईंट काय होता आपला -2 हा पॉईंट दाखवायचा. हा पॉईंट होता 0 3 आणि हा पॉईंट होता 3 0. असे पॉईंट दाखवले. हे पहिलं इक्वेशन झालं. दुसरं इक्वेशन पण आहे. दुसऱ्या इक्वेशनची पण आपण लाईन ड्रॉ करायची. पहिला पॉईंट आहे त्यातला 4 0. 4 0 आपण ड्रॉ करूया. 4 0 कुठं आहे ते जर मी थोडंसं दुसऱ्या कलरनं दाखवतो, रेड कलरनं दाखवलं तर बरं होईल. तुम्ही रेड पेन वापरायचा नाही. मी तर रेड कलर दाखवते म्हणजे 2 वेगवेगळ्या रेषांसाठी. तुम्ही पेपरमध्ये करताना किंवा वहीत करताना पेन्सिलनंच फक्त करायचं, दुसरा कुठला कलर वापरायचा नाही. काय होतं आपलं 4 0 आय गेस, हे नाही 4 0चा 4 0चा पॉईंट इथं येणार 4 0. दुसरा पॉईंट कुठला होता आपला -1 -5. -1 इथं आला आणि -5 खाली गेला इथं. बरोबर. -1 -5 हा दुसरा पॉईंट झाला. आणि तिसरा पॉईंट कुठं होता 0 -4. 0 -4 कुठं आला 0 आणि -4 इथं आला. 0 -4. तर आता आपण याची पण पुन्हा रेष ड्रॉ करायची. बघा या पॉईंटपासून गेली रेष, या पॉईंटपासून पास होणारी अशी रेष ड्रॉ केली आपण. तिन्ही पॉईंटपासून जाणारी. आणि हीच खाली मी थोडीशी एक्सटेंड करतो. 1 मिनिट. खालच्या बाजूला थोडीशी एक्सटेंड करतो. हां ही दुसरी रेष झाली. आता याचं सोल्युशन कसं असतं, या सगळ्या करण्याच्या मागचा हेतू काय असतो, तर हे जे दोन आपण लाईन ड्रॉ केल्या या सगळ्या कशाच्या आहेत, तर याच्यावर जेवढे जेवढे पॉईंट येतात हे सगळे पॉईंट काय आहेत, या सगळ्या पॉईंटचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते सोल्युशन आहेत त्या इक्वेशनचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण हा पॉईंट बघितला, कुठला धरून चालू हा पॉईंट बघितला, तर हा पॉईंट काय असणार, त्या इक्वेशनचं सोल्युशन आहे. हे इक्वेशन काय होतं, पहिलं इक्वेशन काय होतं x + y = 3. मग हे जे x + y = 3 आहे, हे जे इक्वेशन आहे पहिलं, त्या इक्वेशनचं सोल्युशन आहे हा सुद्धा पॉईंट. मग ह्या रेषेवर जे सगळे पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स ह्याचे x + y = 3 जे सोल्युशन असणार आहे. तसंच या दुसऱ्या रेषेचे सुद्धा लाईनवरचे सगळे सुद्धा जे पॉईंट आहेत त्याचे कोऑर्डिनेट्स दुसऱ्या इक्वेशनचे सोल्युशन असणार आहेत. मग दोन्हीमध्ये कॉमन सोल्युशन कुठलं आहे ते बघायचं. तर दोन्हीमध्ये कॉमन सोल्युशन आपल्याला इथं मिळतं. बघा इथं बघायला मिळतं. आता इथं काय असा कुठला फिक्स आपल्याला इंटिजरचा पॉईंट मिळणार नाही. पॉईंट अगदी डेसिमल पॉईंटमध्ये जाणार आपल्याला, त्यामुळे मी तो काय दाखवत नाही. धरून चालूया. ठीक आहे. 3.5 आणि -0.5 असा काहीतरी येईल तो पॉईंट, पण असं काहीतरी सोल्युशन येणार. मग अशा प्रकारे सोल्युशन असतं. आता पहिला पॉईंट, पहिल्या ह्याच्यात काय तुम्हाला ग्राफ नाही काढायला सांगितलेला, आपल्याला फक्त कंप्लीट द टेबल म्हणलेलं आहे. त्यामुळे आपण हे काय ग्राफ काढायचा नाही आहे आपल्याला, पण ठीक आहे मी तुम्हाला काढून दाखवला कसा ग्राफ असतो ते. पुढच्या दुसऱ्या क्वेश्चनवर, दुसरा क्वेश्चन बघा दिलाय x + y = 6, x + y = 6 आणि पुढचा आहे x - y = 4. आता आपण टेबल तयार करायचा की x च्या व्हॅल्यू पुट करायच्या आणि त्याच्यावरनं y च्या व्हॅल्यू काढायच्या आणि मग x y चे कोऑर्डिनेट्स काढायचे. कसं करायचं बघा, इथं x लिहायचं, खाली y लिहायचं आणि इकडं x y चे कोऑर्डिनेट्स लिहायचे. इथं पण तसंच करायचं आहे, पण आधी हे कंप्लीट करूया.
आता काय करायचं साधं सोपं सांगतो. पहिल्यांदा एक्सची किंमत घ्यायची 0, 1 आणि 2 एवढ्याच किमती घ्यायच्या. फार अवघड जातच बसायचं नाही. तुम्ही काहीतरी किमती घेतल्या तरी इक्वेशन येणारच आहेत, काही अडचण नाही. पण आपण छोट्या छोट्या किमती घ्यायच्या आणि पटकन उत्तरं निघतात. काय करायचं, 0 ठेवलं तर बघा आता मग मला सांगा एक्स प्लस वाय किती झालं. पहिल्या ह्याच्यात 0 प्लस वाय होणार इज इक्वल टू 6. म्हणजे वायची किंमत किती झाली 6. असं झालं. मग आपण वायची किंमत लिहायची 6. मग हे काय झालं 0, 6. दुसऱ्या ह्याच्यात बघा एक्सच्या ऐवजी आपण 1 ठेवलं म्हणजे 1 प्लस वाय इज इक्वल टू 6. म्हटल्यावर वाय इज इक्वल टू किती होणार. 1 इकडे प्लसला आहे, इकडे गेलं की मायनसला. 6 मधनं 1 वजा गेले 5. मग आपल्याला इथं मिळणार 5. मग देअरफॉर 1 अँड 5 हे आपल्याला कोऑर्डिनेट मिळाले. आणि तिसऱ्या ह्याच्यात जर आपण 2 ठेवलं तर 2 प्लस वाय इज इक्वल टू 6. देअरफॉर वाय इज इक्वल टू काय होणार 2 इकडे वजा गेला की 4. मग आपलं उत्तर येईल इथं येणार 4 आणि देअरफॉर 2 अँड 4 हेच आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळतात. मग इथं तुम्ही असं बॉक्स वगैरे छानपैकी सगळं सजावट वगैरे करायची. मला हे शक्य होत नाही असं करा. जेवढं प्रेझेंटेशन छान असेल तेवढं बघणाऱ्याला पण छान वाटतं की हा टापटीपणानं केलंय. त्यामुळे प्रेझेंटेशन छान ठेवत जावा. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन त्या म्हणण्यानुसार. आता बघा पुढच्या ह्याच्यात पण आपण तसंच करायचं आहे. एक्स लिहा खाली, इथं वाय लिहा आणि इथं एक्स वायच्या आपण कोऑर्डिनेट्स. एक्सच्या ऐवजी 0, 1, 2 तुम्ही काही पण घेतलं तरी चालतंय. पुन्हा एकदा सांगतो असं नाही की 0, 1, 2च घ्यायचं. तुम्ही काही घेतलं तरी चालतं. मी सोप्यातलं सोपं सांगतोय 0, 1, 2. मग एक्सच्या ऐवजी 0 जर ठेवलं तर 0 मायनस वाय इज इक्वल टू 4. देअरफॉर मायनस वाय इज इक्वल टू 4. मग देअरफॉर वाय इज इक्वल टू -4 असं होणार. मग वायची किंमत आली -4. -4 म्हटल्यावर काय झालं 0, -4. इथं बघा एक्सची किंमत जर 1 ठेवली 1 मायनस वाय इज इक्वल टू 4. मग देअरफॉर मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस 1 म्हणजेच मायनस वाय इज इक्वल टू -3. देअर नाही -3 नव्हे नुसतं येणार 3 अँड देअरफॉर वाय इज इक्वल टू -3 असा आन्सर येणार. मग इथं काय आलं वाय इज इक्वल टू -3. देअरफॉर 1 अँड -3. तिसऱ्या ह्याच्यात बघा एक्सच्या ऐवजी आपण ठेवलं 2. मग 2 मायनस वाय इज इक्वल टू 4 म्हटल्यावर मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस 2. मग 4 मायनस 2 काय होणार 2. देअरफॉर वाय इज इक्वल टू -2. मग इथं काय झालं आपलं 2 अँड -2. देअरफॉर 2 अँड -2. हा आपला चार्ट तयार झाला. आता आपण याच्यावरून ग्राफ काढायचा आहे. आता इथं आपल्याला इथं सोल्युशन नाही मिळालेलं, ग्राफवरून सोल्युशन मिळणार आहे. आता बघा पुढं ग्राफ. आता आपण पहिल्यांदा पॉईंट बघूया. पहिला पॉईंट कुठला होता. आपण ह्या रेषेचे एक रेषेचे हे 3 पॉईंट झाले. या 3 कोऑर्डिनेट्सवरून एक रेषा ड्रॉ करायची आणि या दुसऱ्या 3 कोऑर्डिनेट्सवरून दुसरी रेषा ड्रॉ करायची. तर बघूया पहिला काय 0, 6, 1, 5, 2, 4. मग बघूया 0, 6 कुठं आहे. 0, 6 इथं सापडलं आपल्याला. 1 लिहूया आपण 0, 6. 1, 5 कुठं आला इथं आला. 1, 5 आणि कुठला आहे दुसरा 2, 4. 3 पॉईंट झाले आपल्याला, 3 कोऑर्डिनेट्स. आता रेष ड्रॉ करूया आपण. ह्या पॉईंट पासून खालीपर्यंत. आणि रेष ड्रॉ करताना जरा मोठी ड्रॉ करायची. का तर माहीत नसतं ना आपल्याला की रेष नेमकी कुठपर्यंत जाणार हे माहीत नाही आपल्याला. पॉईंट कुठं मिळणार आहे, सोल्युशन कुठं मिळणार हे माहीत नसतं. म्हणून थोडीशी रेष लांब ड्रॉ करायची. हे पहिलं झालं. आता दुसरं काय होतं 0, -4, 1, -3. 0, -4. आता हे ब्लॅकनेस करतो
ठीक आहे, आता रेड नको रे, तुम्हाला ओळखायला बरं झालं कोण. 0 - 4 इथं आलं 0, इथं आलं -4. अरे काय होतं, हां 0 - 4 आलं इथं, तर लिहूया आपण 0 - 4. दुसरं काय होतं -1 - 3, नाही 1 - 3, 1 इथं आलं आणि -3 आलं इथं, 1 - 3. आणि तिसरं होतं 2 - 2, बरोबर 2 - 2. जर हे 3 कोऑर्डिनेट्स मिळाले, ह्याच्यावरून आपण रेष तयार करायची. रेष ड्रॉ केली, इथं टेकवलं आणि अशी वरपर्यंत रेष ड्रॉ केली. आता खाली रेष ड्रॉ करायची गरज नाही आहे तशी, पण तरी पण मी ड्रॉ करतोय का तर दिसायला जरा एस्थेटिक जरा चांगलं दिसावं. तर आता या ठिकाणी आपल्याला पॉईंट मिळालेले आहेत. मग इथं जरा ॲरो वगैरे ड्रॉ करायचे. ॲरो ड्रॉ केलेले बरे असतात, कारण ती लाईन आहे ना, आपण ते काही लाईन सेगमेंट नाही ड्रॉ केलं, लाईन ड्रॉ केली ती म्हणजे ॲरो ड्रॉ केले पाहिजेत त्याला. मग या इक्वेशन लिहायचं. इथं पहिलं इक्वेशन काय होतं, पहिलं इक्वेशन तर x + y = 6 लिहायचं, x + y = 6. आणि दुसरं इक्वेशन काय होतं, x - y = 4. हां मग इथं लिहायचं x - y = 4. हां कुठे गेलं, असं काय, ठीक आहे, = 4. मग आपण लिहिलं. आता इथं आपल्याला मध्ये एक कॉमन पॉईंट सापडला, कॉमन कोऑर्डिनेट सापडला. हा जो कॉमन कोऑर्डिनेट आहे ते आपलं आहे सोल्युशन. ते सोल्युशन कुठं आले बघा, एक्स ॲक्सिसला 5 वर आले आणि वाय ॲक्सिसला 1 आले, म्हणजे आपलं सोल्युशन काय झालं 5, 1. मग आता देअरफॉर खाली पेजवर काय लिहायचं आपण, आता मी पेजवर लिहायच्या ऐवजी थोडंसं इथं लिहितो, साईडला लिहितो. पेजवर काय लिहायचं, देअरफॉर सोल्युशन इज, सोल्युशन काय आलं आपल्याला 5, 1 आले. xy = 5, 1 झालं आपलं, हे सोल्युशन तयार झालं. आता इथं एक गोष्ट करायची राहिली, मगाशी सुद्धा माझी करायची राहिली, ते की इथं आपण स्केल लिहिलं पाहिजे. स्केल काय लिहायचं आपण, स्केल इज इक्वल टू ऑन एक्स ॲक्सिस 1 युनिट इज इक्वल टू 1 cm, ऑन वाय ॲक्सिस 1 युनिट इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. वाय ॲक्सिसला पण 1 सेंटीमीटरलाच 1 युनिट घेतलेलं आहे आपण. मग एक्स ॲक्सिसला आणि वाय ॲक्सिसला 1 युनिट इज इक्वल टू 1 सेंटीमीटर घेतलं आणि आपण त्याला असं मस्तपैकी बॉक्स वगैरे राखायचा आणि ते प्रेझेंट करायचं, झालं आपलं. तर हा दुसरा पहिलाच प्रश्न आपला. मग ह्याचं लिहून घ्या पाहिजे तुम्हाला वाटते ते, व्हिडिओ वगैरे पॉज करून. ग्राफ असा येणार आहे आपला. ग्राफ पण कसं काढायचं असलं ते बघा, तर व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट वगैरे घ्या आणि मग बघा. आणि ग्राफ काढताना अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात जरा. पहिली गोष्ट, आपण पेन्सिल जी वापरणार आहे ती शार्प असावी. पेन्सिल शार्प जर नसेल तर तो ग्राफ एवढा खराब येतो की तो डांबरी रोड बनवल्यासारखं ती लाईन दिसते अक्षरशः. मग तसं नसावं, लाईन क्लिअर असाव्यात. अगदी मिलीमीटरमध्ये रेषा असतात, त्यामुळे त्या रेषेवरूनच ती लाईन गेलेली असावी. दुसरी गोष्ट, अगदी एवढं पण तुम्ही प्रेस करून उठवायची नाही लाईन की कागद फाटेल. थोडीसं सॉफ्टनेस हातामध्ये ठेवायचा. हातामध्ये आपण किती प्रेशर दिल्यावर कशी लाईन ड्रॉ होते ते एकदा आपल्या लक्षात आलं, ते कसं लक्षात येतं, प्रॅक्टिसने लक्षात येतं. आणि अनेक गोष्टी, आता हे माझ्याकडे ग्राफमध्ये कसं डायरेक्ट ग्राफ दिलेलं आहे त्यांनी, रेडीमेडच ग्राफ असतो हा.
आपण ग्राफ तयार करताना एक्स ॲक्सिस इथं लिहावं, हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे, असं तिथं लिहायचं, नोट करायचं असतं. ॲरो ड्रॉ करायचे, कारण एक्स ॲक्सिस सुद्धा काय लाईन आहेत, त्या इनफायनाइटली पुढे जाणार आहेत, त्यामुळे तिथं ते ॲरो दाखवलं तरच त्याला तो तसा अर्थ आहे. स्केल ड्रॉ करायचं, हे सगळं ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला कंप्लीटला अर्धवट ज्ञान आहे असं त्याचा अर्थ होतो. आपण अर्धवट ज्ञानानं राहू नये, आपण पूर्ण ज्ञान घ्यावं, की थोडंफार काहीतरी केलं आणि मग मार्क मिळाले असं करायला नको. पुढचा बघूया प्रश्न. बघा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 आहे आणि दुसऱ्या साईडला एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 आहे. तर पहिल्यांदा आपण एक्स वाय आणि एक्स वाय लिहूया. एक्सची किंमत 0 1 2, 0 असल्यावर बघा 0 प्लस वाय इज इक्वल टू 5 म्हणल्यावर वाय इज इक्वल टू झालं 5 लिहिलं तर 0 5 आलं. दुसऱ्यांदा एक्सच्या ऐवजी लिहिलं 1 प्लस वाय इज इक्वल टू 5 म्हणल्यावर वाय इज इक्वल टू 5 मायनस 1, वाय इज इक्वल टू 4 1 4 लिहिलं. तिसरं 2 प्लस वाय इज इक्वल टू 5 म्हणल्यावर वाय इज इक्वल टू काय येणार, 5 मायनस 2 3 लिहिलं, 2 3 लिहिलं. इकडं बघा एक्स वाय आणि एक्स वायचे कॉर्डिनेट्स. एक्सची किंमत पुन्हा एकदा 0 1 2, 0 मायनस वाय इज इक्वल टू 3 म्हणल्यावर वायची व्हॅल्यू काय होणार, वायची व्हॅल्यू काय झाली -3. लक्षात, -1 इज इक्वल टू 3, देअरफॉर वाय इज इक्वल टू -3 आणि इथं आलं 0 -3. पुढं आपण काय ठेवायचं, 1 मायनस वाय इज इक्वल टू 3, देअरफॉर मायनस वाय इज इक्वल टू, एक इकडं अधिक आहे पलीकडे वजा केलं, 3 मधून 1 गेले 2, देअरफॉर वाय इज इक्वल टू -2. -2 आणि इथं लिहिलं 1 -2. तिसऱ्या ह्याच्यात 2 मायनस वाय इज इक्वल टू 3, देअरफॉर मायनस वाय इज इक्वल टू 3 - 2 होणार, देअरफॉर मायनस वाय इज इक्वल टू 1, देअरफॉर वाय इज इक्वल टू -1. -1 आलं, 2 - 1 हे असे कॉर्डिनेट्स आले. लगेच ग्राफ काढायला घ्यायचा, आपण थांबायचंच नाही कुठं. ग्राफ काढताना बघा, पहिला पॉईंट आपल्याला ह्याचा बघायचा आहे 0 5 1 4 2 3. बघा, हां बघा 0 5 कुठं आला, इथं आला. 1 4 कुठं आला, इथं आला. आणि 2 3 कुठं आला, इथं आला. लिहायचं 0 5 1 4 2 3. लगेच लाईन ड्रॉ करायची. आणि दुसरं लगेच घ्यायचं. दुसरं काय आहे, 0 -3 1 -2. बघा कुठं आहे ते, सेमच दाखवूया आता यावेळेस, कारण तुमच्या लक्षात आलंय दुसऱ्या 2 लाईन आहेत ते. कुठलं होतं ते, 0 -3 1 -2. हां, 0 -3 तर आला. अरे सारखं काय ना काहीतरी चुकत राहतं इथं. हां, 0 -3 इथं आला, त्यानंतर आला 1 -2 इथं आला आणि 2 -1 इकडं आला. असं जातं 0 -3 1 -2 2 -1 झालं. आता याची रेष ड्रॉ करूया आपण. याची रेष केली अशी, जरा या साईडला खालच्या साईडला पण वाढवूया. हां, आता ॲरो वगैरे देऊन ठेवूया. हा गेला इकडे ॲरो, याचा इक्वेशन 5
एक्स एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 हे पहिलं इक्वेशन होतं आणि हे इक्वेशन काय होतं एक्स मायनस वाय. काय करतोय मी इक्वल्स 3 असं होतं. आता आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळाले मग कशाचे सोल्युशनचे. ते कोऑर्डिनेट्स काय आहेत 4 मायनस 1 नाही 4 1 4 आणि 1. मग देअरफॉर सोल्युशन इज solution is xy is equal to 4 1. झालं आपलं सोल्युशन तयार. घ्या व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या, कामाला लागा आणि छान पद्धतीने लिहून घ्या. हे ड्रॉ वगैरे करून म्हणजे टेबल ड्रॉ करा. आता हे खालचं जे कच्चं काम आहे हे तुम्ही नाही दाखवलं तरी चालतं. हे कच्चं काम तुम्ही खाली लिखाण करायची गरज नसते. हे कच्चं काम आहे. हे मी इथं लिहिलं म्हणजे तुम्ही लिहावं असं काही नाही. कुठलं हे सगळं हे ज्या खालचं या रेषेचं हे जे खालचं आहे हे सगळं कच्चं काम झालं. हे तुम्ही करत बसायची गरज नाही, म्हणजे पेपरमध्ये लिहायची गरज नाही. तुम्ही फक्त आपलं हा एक टेबल आणि हा एक टेबल 2 टेबल तेवढे मस्तपैकी ड्रॉ करायचे. घ्या व्हिडिओ पॉज करा आणि ते घ्या. ग्राफ आहे हा ग्राफ लिहून घ्या म्हणजे ड्रॉ करा. आणि ग्राफ बघून ड्रॉ करण्यापेक्षा स्वतः प्रॅक्टिस केलेला चांगला असतोय. कारण ग्राफ असं बघून तुम्हाला नाही काय लागणार, ते प्रॅक्टिसच करायला लागणार. तुम्ही फक्त जास्तीत जास्त हे चेक करू शकता, त्याच्यापेक्षा पलीकडे नाही. ग्राफ स्वतःलाच करायला लागणार आहे आणि ते शिकायला लागणार आहे. इथं स्केल काढायचं राहिलं बघा माझं स्केल. आता स्केल जे मागाशी काढलं होतं की नाही तेच येणार आहे. आपण हे जे मागाशी स्केल होतं की नाही सेम स्केल येणार आहे. सेम स्केल काय तर 1 2 3 4 काय इकडे सगळ्या साईडला 1 2 3 4 आपण जाणार आहे. एका मिनिटला 1 सेंटीमीटर घेणार आहे. मग स्केल चेंज होणार नाही. ह्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढच्या प्रश्नात बघा पुन्हा एकदा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 आणि 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. एक्स वाय आणि एक्स वाय. आता एक्सची किंमत जर आपण ठेवली 0 1 2 तर वायची किंमत काय होती बघा. एक्सची किंमत 0 असेल तर 0 प्लस वाय इज इक्वल टू 0. देअरफॉर वाय इज इक्वल टू 0 0 0 येणार. मग काय होणार 0 0. एक्सची किंमत जर 1 ठेवली तर 1 प्लस वाय इज इक्वल टू 0. देअरफॉर वाय इज इक्वल टू -1. -1 म्हणजे 1 -1. दुसऱ्या ह्याच्यात जर 2 प्लस वाय घेतलं इज इक्वल टू 0. देअरफॉर वाय इज इक्वल टू -2. -2 लिहिलं 2 -2. इथं वेगळं आहे. इथं काय एक्सला कोइफिशियंट आहे म्हणजे एक्सची तुम्ही जर तुम्हाला एक्सच्या ऐवजी जर वायची किंमत जर ठेवायची असली तर थोडंसं विचार करून ठेवायला लागणार. एक्सची किंमत तुम्ही काय पण ठेवू शकता. लक्षात घ्यायचं ज्याला कोइफिशियंट आहे. आता इथं एक्सला कोइफिशियंट आहे तर तुम्ही एक्सची किंमत ठेवा काय पण चालतं, म्हणजे 0 1 2 वगैरे असं काय पण ठेवा चालतं. वायची किंमत ठेवायची म्हणली तुम्हाला की आधी मी वायची किंमत ठेवणार मग त्याच्यावरनं एक्सची किंमत काढणार, तर इथं अवघड होईल तुम्हाला वायची किंमत ठेवून. कारण इथं वायला कोइफिशियंट नाही पण एक्सला कोइफिशियंट आहे. लक्षात आलं. तर वायला इथं -1 आहे ना, इथं एक्सला दुसरं आहे. मग त्यामुळे इथं एक्सचं कोइफिशियंट ठेवायचा एक्स वाय. आता एक्सच्या ऐवजी आपण ठेवूया 0 1 2. मग एक्सच्या ऐवजी जर 0 ठेवलं तर 2 गुणिले 0 मायनस वाय इज इक्वल टू 9 म्हणल्यावर 0 मायनस वाय इज इक्वल टू 9 म्हणल्यावर वाय इज इक्वल टू -9. जर 1 ठेवलं तर 2 गुणिले 1 मायनस वाय इज इक्वल टू 9 म्हणजे बे 9 मायनस वाय इज इक्वल टू 2 इकडे अधिकला पलीकडे गेले की वजाला 9 2 गेले 7 तर वाय बरोबर -7.
आणि तिसरं 2 गुणिले 2 मायनस वाय बरोबर 9, तर 4 मायनस वाय बरोबर 9 म्हणल्यावर मायनस वाय इज इक्वल टू 9तनं 4 गेले 5. देअरफॉर वाय इज इक्वल टू -5 -5 2 आणि -5. कधी कधी अंदाज लावणं सोपं जातं बघा. इकडे 0 1 2 आले, इकडे काय झाले -9 -7, मग पुढचं -5 असणार. थोडंसं अंदाज करायला असते पण नको, कशाला रिस्क घ्यायला कोणी सांगितलंय. बघा पुढे आता आपण ग्राफ तयार करायचा आहे. 0 0 1 -1 2 -2. काहीतरी सारखं अडकायला लागलं, हे खराब होईल असं. पुढे बघा, तर पहिला आहे 0 0 ला, इथं 0 0 लाच मिळाला होय की नाही, 0 0. त्यानंतर दुसरा कुठे मिळाला 1 -1 ला, इथं मिळाला 1 -1 ला. तिसरा मिळाला 2 -2 ला, म्हणजे इथं मिळाला 2 -2 ला मिळाला. ह्याच्यावरनं लाईन ड्रॉ करूया. जरा लाईन मागच्या साईडला पण ड्रॉ करूया. हे पहिलं झालं. दुसरं काय बघा, 0 -9, हां 0 -9 इथं होतं -9. काय झालं, सारखं काही ना काही होतं ते. हां 0 -9. दुसरा पॉईंट कुठं होता, 1 -7, आठवत असेल तर 1 -7. आणि तिसरा पॉईंट कुठं होता, 2 -5 इथं होता. हां 2 -5. मग झालं काय, पुन्हा एकदा रेषा ड्रॉ करायचे. इकडनं लावली पट्टी आणि केली रेष ड्रॉ. आता खालीपर्यंत पण थोडंसं आपण पुढे यायचं झालं. आलं पुन्हा काय करायचे, ॲरोच काढायचे, दुसरं काय. आता झालं, इथं ॲरो काढला, ॲरो पहिलं इक्वेशन दुसरं इक्वेशन लिहून टाका. काय होतं, x + y = 0, x + y = 0 आणि 2x - y = 9. 9च होतं ना, 9च होतं. झालं. मग इथं पुन्हा एकदा स्केल वगैरे ड्रॉ करायचं आणि हा झाला आपल्याला इथं सोल्युशन मिळालं. हे सोल्युशन काय आहे, सोल्युशन आहे कितीला, 3 - 3 ला आहे. 3 - 3 ला सोल्युशन मिळालं आपल्याला. मग देअरफॉर द सोल्युशन इज फॉर x and y काय होणार आपल्याला, 3 - 3 झालं सोल्युशन. इज ॲज सिम्पल ॲज दॅट. घ्या व्हिडिओ पॉज करा, बघा कसं गेलं, पुन्हा एकदा रिपीट बघा. आता ग्राफचा भाग काय बघून काढण्यासारखा नाही, तुम्ही एकदा रिपीट बघा आणि मग सगळं करा. तर आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. किती प्रश्न शिल्लक राहिले, 4 5 आणि 6 झाले. म्हणजे 4 5 6 3 प्रश्न झाले आपले, 3 प्रश्न राहिले नाही का. असं करूया आपण, हे 3 प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. असं नाही की मला 2-2 पार्ट करायला आवडतं, पण ते व्हिडिओ लांब होतो, मग तुम्ही बघणार नाही व्हिडिओ. मग त्यामुळं 2 पार्टमध्येच करूया आपण. हा पहिला पार्ट आपण इथं थांबूया. दुसरा पार्ट पुन्हा येईल तेव्हा बघायला लगेच. पुन्हा एकदा ग्राफ करत असताना स्वतः प्रॅक्टिसच करा सगळं, आहे की नाही. पेन्सिल वगैरे जरा नीट, पट्टी वगैरे चांगली वापरा, कुठं तुटलेली नसावी, फुटलेली नसावी. पेन्सिल वापरताना जरा चांगल्या क्वालिटीची वापरा, नाहीतर ऐन पेपरला असा घोळ होतो बऱ्याच वेळा की आपण पेन्सिलनं रे सोडायला जातो आणि पेपर फाटतो किंवा मग टोक तुटायचं त्याचं किंवा काहीतरी व्हायचं, पेन्सिल पण तुटतात बऱ्याच वेळा. असं काय पेन्सिल वापर, अप्सराची वगैरे चांगली. मी काही प्रमोशन
आहे, पण अप्सराची त्यातल्या त्यात चांगली आहे पेन्सिल. आणि खोड रबर चांगलं वापरा. खोड रबर खोडताना जरा नीट विचार करून मुळात खोड रबरचा वापर मिनिमम करायचा. का तर खोड रबर जर तुम्ही वापरला तर ते ग्रीन कलर जो असतो ग्रासचा तो जायला लागतो खोड रबरचा वापर केला की, आणि ते दिसतं की ह्यानं इथं खोडलेलं आहे आणि ह्याच्या आधी चुका झालेल्या आहेत. त्यापेक्षा कमीत कमी खाडाखोड होईल असं बघा. आणि जरी खोड रबर वापरला तरी नीट वापरा, नाहीतर असं दाबून खोडायला गेलं की टर्कन पेपर फाटायचा, असं काहीतरी करू नका. तर ठीक आहे, भेटूया आपण पुढच्या वेळेस पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. बेस्ट ऑफ लक 10वी साठी. बाय बाय.